रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील चाकरमान्यांचे गेल्या अनेक दशकांचे स्वप्न अखेर सत्यात उतरत असून येत्या 1 मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग या जलवाहतूक सेवेला अधिकृत प्रारंभ होत आहे. कोकणवासियांचा लाडका सण असलेल्या शिमगोत्सवाच्या पूर्वसंध्येलाही भेट मिळत असल्याने यंदाचा उत्सव खऱ्या अर्थाने दिमाखदार ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलवाहतूक प्रोत्साहन धोरणातून प्रेरणा घेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी विशेष पाठपुरावा केला होता. मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेली वाहतूक आणि रेल्वे तिकीट मिळवताना होणारी कसरत यावर हा एक उत्तम पर्याय म्हणून पाहिला जात आहे. या मार्गावर M2M प्रिन्सेस आहे सुसज्ज आणि अत्याधुनिक जहाज धावणार असून एकाच वेळी 620 प्रवासी आणि 35 चारचाकी वाहने नेण्याची यात सोय आहे. विशेष म्हणजे रस्ते प्रवासातील 10 ते 12 तासांचा वेळ वाचवून अवघ्या 6 ते 7 तासांत हे जहाज प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवणार आहे. 1 मार्च रोजी सकाळी 8 वाजता मुंबईतील ऐतिहासिक भाऊचा धक्का येथून या सेवेचा उद्घाटन सोहळा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडेल. या नव्या जलमार्गामुळे केवळ सर्वसामान्यांचा प्रवास सुकर होणार नाही तर विजयदुर्ग परिसरातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इच्छुक प्रवाशांसाठी www.m2mferries.com या संकेतस्थळावर तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.